भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण व उत्तरच्या वतीने बौद्धाचार्याचे जनक चैत्यभूमीचे शिल्पकार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची 111वी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने भैयासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं। सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचं सांगायचं म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचं काम बाबासाहेबांनंतर त्यांनी खूप जोमानं सुरू केलं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्म स्वीकारला, पण त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा होता। गावोगावी हा प्रसार करण्यासाठी भैयासाहेबांनी श्रामणेर शिबिराचं नियोजन केलं, श्रामणेर बौद्धाचार्यांचं नियोजन केलं आणि या संस्थेमध्ये महिला विभाग नव्हता। हे महिला विभाग सुद्धा भैयासाहेबांनीच या ठिकाणी आणलेला आहे। कारण बाबासाहेब म्हणायचे पुरुषापेक्षा महिला जास्त जोमानं काम करतील, हे भैयासाहेबांनी लक्षात ठेवलं आणि महिलांना सन्मानाची वागणूक या भारतीय बौद्ध महासभेमध्ये दिली। त्यानंतर महाउपासिका मीराताई आंबेडकर या अध्यक्ष झाल्या आणि भैयासाहेबांचं कामही त्यांनी जोमानं केलं। भैयासाहेबांसारखं बोलायचं म्हणजे खेडोपाडी जाऊन त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार खूप जोमानं केला। म्हणूनच या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की खरंच बाबासाहेबांचे पुत्र खरंच सूर्यासारखे आहेत। कारण त्या सूर्यानीच या भारत देशामध्ये धम्म काय आहे हा सगळा प्रचार आणि प्रसार केला। वडिलांनी बौद्ध धम्म स्वीकारला, पण प्रचार आणि प्रसार सर्वच भैयासाहेबांनी त्याचा पाठोपाठ उपलब्ध केला। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथम त्रिवार वंदन करते। आज सूर्यपुत्र भैयासाहेब म्हणजेच यशवंतराव आंबेडकर यांच्या 111वी जयंती आहे आणि बाबासाहेबाचे हे पहिले पुत्र आहेत। 12/12/1912ला त्यांचा जन्म झालेला आहे। आज त्यांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत। भैयासाहेबाविषयी बोलायचं म्हणलं तर बाबासाहेबांनी जी भारतीय बौद्ध महासभा आहे या सभेचे अध्यक्ष बाबासाहेबच होते आणि बाबासाहेबाच्या नंतर सर्वानुमते बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेचं काम बरंचसं केलेलं आहे। बरेच वर्ष त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे। बाबासाहेबांचा जो पुत्र आहे त्यांनी बाबासाहेबांचं जे स्मारक आहे चैत्यभूमी पैदल फिरून त्यांनी पायी यात्रा काढून महू ते दादर अशी पैदल यात्रा धम्मदान गोळा करून त्यांनी बाबासाहेबाचं जे चैत्य स्तूप आहे मुंबई या ठिकाणी ते निर्माण केलेलं आहे। आणि सुरुवातीला श्रामणेर संघ हा त्यांनी स्वतः आपल्यापासून सुरुवात केलेली आहे। स्वतः ते श्रामणेर झाले आणि तेव्हापासून श्रामणेर संघ हा सुरुवात केलेला आहे। त्यासाठी भैयासाहेबाविषयी खूप काही बोलायचं आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळं आणि आज आम्ही बरेच इथे सर्व भारतीय बौद्ध महासभा उत्तर दक्षिण शाखा नांदेडचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी भैयासाहेबांची जयंती साजरी केलेली आहे। तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पंचांग प्रणाम। आज दिनांक 12/12/2023 रोजी भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष बौद्धाचार्य जनक मुंबईच्या चैत्यस्तूपाचे निर्माते कालकथित भैयासाहेब आंबेडकर यांची 111वी जयंती आहे। या जयंतीनिमित्त तमाम आंबेडकरी अनुयायांना सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना जन्मून आज 111 वर्ष झाले। भैयासाहेबाबरोबर सांगत असताना भैयासाहेबाचा जो इतिहास आहे हा इतिहास बऱ्याच लोकांनी दडवलेला आहे, खरा इतिहास पुढे येऊ दिलेला नाही। म्हणून भारतीय बौद्ध महासभेनं सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि नांदेड जिल्हा भारतीय बौद्ध महासभेनं 100व्या वर्षांनी जयंतीनिमित्त सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर एक विशेष अंक काढलेला आहे। हे जर दोन्ही अंक जर आपण वाचले तर
भैयासाहेब आंबेडकर हे काय होते, त्यांनी काय केलं हे आपल्याला स्पष्ट होईल. पुन्हा सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर भैयासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतामध्ये धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले. याचा कुठेही उल्लेख नाही. जवळ भैयासाहेबांनी संपूर्ण भारतामध्ये 37 ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यापैकी 22 धम्मदीक्षेचे कार्यक्रम भैयासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजे 22 पैकी 11 धम्मदीक्षेचे कार्यक्रम भैयासाहेबांनी नांदेड जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत. ही नोंद आहे आमच्याकडे. अखिल ईश्वर शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या महान विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन. आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची 111वी जयंती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिण आणि उत्तरच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. बाबासाहेबांचं कार्य फार मोठं आहे. ते बौद्धाचार्याचे जनक आहेत. त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बौद्ध धम्मदीक्षेचे सोहळे घेतले आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. मी 1977मध्ये मुंबईला त्यांच्या अंत्यविधीसाठी जवळजवळ 25 लोकांचा आमचा जनसमुदाय उपस्थित होता आणि त्यामध्ये मी उपस्थित होतो. या ठिकाणी मी जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि येथे थांबतो. जय भीम, जय भूत. भैयासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्त आम्ही महिला आणि पुरुषांची चालण्याचे स्पर्धा घेतो आणि त्या चालण्याच्या स्पर्धेमध्ये जेणेकरून म्हातारे वयाने 50 ते 60 वयोगटाचे असतील त्याला आम्ही चालण्यासाठी ऊर्जा निर्माण व्हावे या माध्यमातून आम्ही चालण्याची स्पर्धा करतो. महात्मा ज्योतिबा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यापर्यंत आम्ही चालण्याची स्पर्धा करतो. त्या चालण्याच्या स्पर्धेमध्ये आम्ही पहिलं प्रथम, दुसरं प्रथम आणि तिसरं प्रथम असे आम्ही 3 बक्षीस ठेवतो. त्या माध्यमातून 3 बक्षीस त्या स्वरूपाचं असतं आहे आणि जेणेकरून जे वयोगटातले जे तरुण म्हातारे आणि माणसं आणि म्हाताऱ्या महिला जे असतील त्यांना चालना चांगल्या प्रकारचे मिळावे अशी मी या भैयासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम आम्ही राबवतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला जगभरातून मान्यता मिळत असून रशिया, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड यासारख्या देशात त्यांचे विचार रुजत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग यांनी केले. कोल्हापूर प्रेस क्लब आयोजित महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभेत ते बोलत होते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि शिखापदं समाधियामि. अदिन्नदाना वेरमणि शिखापदं समाधियामि. कामेच्छाचारा वेरमणि शिखापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि शिखापदं समाधियामि. संदेवाले वच्छवादा वेरमणि शिखापदं समाधियामि. साधु साधु साधु. पंढरपूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर रोजी सायंकाळी मंडळाच्या महिला व कार्यकर्त्यांद्वारे कॅन्डल मार्च व गौतम विद्यालय येथे भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड, गणेश शिंदे, शिवाजी चंदन शिवे मामा, गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघमारे सर यांच्या हस्ते मुलामुलींना पेन व वह्यांचे शालेय साहित्य वाटप करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आम्ही प्रत्येक आज जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालं एक वही पेन अशी एक रॅली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी नेहमी घेऊन जातो. ती जी साहित्य तिथं जमा होतं आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली गौतम विद्यालय येथील विद्यार्थ्यांना ते साहित्य वाटप केलं जातं. जय भीम. रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन काल झालेले आहे. तर त्यानिमित्तानं भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं व संतोषजी सरोवर मित्रमंडळ यांच्या वतीनं यांच्या नियोजनाखाली काल कॅन्डल रॅली झाली. त्या कॅन्डल रॅलीमध्ये आम्ही एक उपक्रम राबवला जातो की कॅन्डल रॅली ही निघाली जाते, परंतु त्यानंतर पेन व वही घेऊन आम्ही पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जातो व ते सर्व जमलेले जे वह्या पेन आहेत ते पीपल्स एज्युकेशन पंढरपूर गौतम विद्यालय येथे येऊन विद्यार्थ्यांना वाटप केले जाते आणि असे म्हणून आम्ही सर्वजण बाबासाहेबांना आदरांजली वाहतो. येळगावच्या हद्दीत येणाऱ्या हाजी मलंग दर्गा ते शरद कला महाविद्यालय परिसरापर्यंतचा रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. जेथे पाऊल टाकावे तेथे खड्डे असल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारक कमालीचे वैतागले आहेत. या खडतर रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 11 डिसेंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने खड्ड्यांना रांगोळीने सजवण्यात आले आणि त्याच खड्ड्यांचे फुले वाहून पूजनही करण्यात आले. बुलढाणा हे शहर जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि आम्ही आता सध्या अशा ठिकाणी उभे आहोत जो एरिया सुंदरखेड आणि येळगाव ग्रामपंचायत म्हणजे बुलढाणा शहराचा प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. आणि या भागामध्ये बहुतांश हा जो भाग आहे तो कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वसाहतीचा भाग आहे. आणि माझ्या एक्झॅक्ट पाठीमागे सध्या काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे या महाराष्ट्राचे सध्या हयात असलेले जाणत्या राजा शरद पवार नावाने कला महाविद्यालय चिखली रोड ते इथपर्यंत 24 तास रहदारी असते. शरद कला कॉलेज पर्यंत 24 तास रहदारी असते. परंतु गेल्या काही महिन्यापासून आम्ही पाहतोय पूर्ण अख्खा पावसाळा गेला आणि फार इथे सर्कस करावी लागत होती गाड्या वाहनं चालवण्यासाठी. बरेचशा मुले असतील, वृद्ध पुरुष असतील, महिला असतील, त्यांचे अपघात या रस्त्याने झाले. परंतु हेतुपुरस्सर हा भाग मध्यवर्ती असून सुद्धा केवळ फक्त ग्रामपंचायत सुंदरखेडनी पुढाकार घ्यायचा, ग्रामपंचायत येळगावनी पुढाकार घ्यायचा का नेमकं कमिशन हे कोणत्या ग्रामपंचायतला द्यायचं का वरिष्ठ कोणत्या नेत्याला द्यायचं, या भांडणामुळे या रस्त्याचं काम हे गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेलं आहे. आमची या आंदोलनाद्वारे आम्ही या ठिकाणी जवळपास सर्व खड्ड्यांना रांगोळी टाकली, फुलं वाहली आणि एक प्रकारे त्यांची पूजा करून या रस्त्याच्या खड्ड्यांना श्रद्धांजली वाहली. या रस्त्याकडे पाहून असं वाटत आहे की बुलढाणा हे शहर खरोखर विकासाच्या उंबरठ्यावर आहे की बुलढाणा हे शहर खड्ड्याचं शहर म्हणून एक ओळख निर्माण करू पाहत आहे. खरं पाहिलं तर हे खड्डे पाहताना असंच वाटत आहे की उद्या इतिहासामध्ये या शहराची ओळख हे खड्ड्यांचं शहर म्हणून नोंदल्या जाते की काय, ही भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आमचं या निवेदनाच्या माध्यमातून आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन यामध्ये बसलेले जे काही निष्पक्ष अधिकारी आहेत यांना एक केविळवानं निवेदन आहे की यांनी तत्काळ या आंदोलनाकडे लक्ष घालावं आणि या रस्त्याचं काम तातडीने करावं. आणि जर का तसं झालं नाही तर नाईलाजानं आम्हाला 15 दिवसानंतर तीव्र आणि व्यापक स्वरूपाचं आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून करावं लागेल. आणि मग बघूया कमिशनसाठी कोणता नेता समोर येतो ते. आणि एवढंच नाही तर 15 दिवसानंतर आम्ही या रस्त्यावरच सभा लावू आणि या सभेमध्ये बहिष्कार सभा म्हणून की जे सध्याचे सिटिंग जे काही नेते आहेत, जे निवडून दिलेले जे काही नेते आहेत, जनतेतले जे नेते आहेत त्यांना भविष्यामध्ये आम्ही कोणीही मतदान करणार नाही अशा प्रकारची सभा, बहिष्कार सभा आम्ही या रस्त्यावर घेऊ असं आवाहन सुद्धा मी या निवेदनाच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सत्तेत बसलेल्या नेत्यांना करतो. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानात भाजप महिला मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार धीरज प्रसाद शाहू यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज शाहू यांच्या घर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 200 कोटीहून अधिक रोकड जप्त केली आहे। या प्रकरणात शाहूंविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, तसेच त्यांना अटकही केली पाहिजे अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे। आज परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी शहरमध्ये आज महिला मोर्चाकडून खासदार जे झारखंडचे खासदार आहेत धीरज साहू यांच्या विरोधात आम्ही महिला मोर्चाने सगळ्यांनी मिळून आंदोलन केलेलं आहे। याचं कारण आहे, जो गरिबांचा पैसा आहे तो काँग्रेसने लुटलेला आहे आणि हा लुटलेला पैसा झारखंडचे जे खासदार आहेत धीरज शाहू यांच्या घरामध्ये सापडलेला आहे। पैसा एवढा प्रचंड प्रमाणात होता की त्या नोट मोजणाऱ्या मशीन सुद्धा तिथे बंद पडल्या आणि 300 ते 500 कोटी रुपये एका खासदाराकडे काँग्रेसच्या सापडले। तर तुम्ही विचार करा की काँग्रेसच्या लोकांकडे किती पैसे हे गरिबाचे लुटलेले असतील। गरिबाचा एक एक रुपया धीरज साहूला वापस द्यावाच लागेल आणि तो हा कोठरीमध्ये गेल्याशिवाय हे भारताची जनता शांत बसणार नाही। भारतातला प्रत्येक गरिबाचे ते पैसे लुटलेले आहेत जे काँग्रेस सरकारने, त्याचा आज आम्ही इथे परभणी शहरामध्ये धिक्कार केलेला आहे। धीरज शाहू हा अतिशय नालायक माणूस म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं, कारण आज जर बघायला गेलं तर गरिबाचे पैसे तुम्ही लुटून स्वतःच्या घरामध्ये स्वतःची कोठरी भरलेली आहे आणि त्या गरिबाचे पैसे देणं हे तुम्ही लागतात, हे काँग्रेस लागतं, हे आम्ही आज सांगू इच्छितो। आज जर बघायला गेलं तर राज्यसभेवर माणूस घेताना त्याची गुणवत्ता तपासली जाते। ह्या धीरज शाहूची तुम्ही काय गुणवत्ता तपासली? काँग्रेसच्या लोकांना कोणती गुणवत्ता तपासून यांना दिलं? यांचे बेकायदेशीर धंदे, यांची दारूचा धंदा, हे बघून तुम्ही त्यांना राज्यसभेचा खासदार केलं का? आणि हे करत असताना तुम्ही आमच्यासारख्या गरिबांना लुटलं, गरीब जनतेला लुटलं आणि तो पैसा आज तुमच्याकडे सापडलाय। असा एक धीरज शाहू नाही, असे अनेक धीरज शाहू या काँग्रेसमध्ये आहेत। हे बघा, काँग्रेसचा हात हा मळालेला आहे आणि या काँग्रेसच्या हातानं हे गरिबाचे पैसे लुबाड। झारखंडचे खासदार यांनी 300 कोटी त्यांच्या घरामध्ये मालमत्ता सापडल्यामुळे सर्व जनतेमध्ये रोष उद्भवलेला आहे आणि काँग्रेसचे लोक किती पैसा साठवून ठेवतात हे निदर्शनात आलेलं आहे। म्हणून आम्ही हा आंदोलन करून निषेध केलेला आहे। त्यांचे खासदार धीरज साहू यांच्या घरामध्ये 300 कोटीची मालमत्ता सापडलेली आहे आणि ती मालमत्ता एकाच ठिकाणी सापडल्यामुळे लोकांसमोर, आता जनतेसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की भ्रष्टाचाराचं किती मोठं स्वरूप आपल्याला इथे दिसत आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते ऑलरेडी 3 वेळेस खासदार राहिलेले असताना त्यांच्याकडे एवढी मालमत्ता निघाली, तर आता हा एक प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे की काँग्रेसचे इतर खासदारांकडे किती मालमत्ता असेल। ते आता पुढे येणाऱ्या इलेक्शन्समध्ये याचा प्रतिसाद लोकांना दिसेल। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका येथे वंचित बहुजन आघाडी तालुका राळेगावच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन कोल्हे सभागृह राळेगाव येथे करण्यात आले होते। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे काम संपूर्ण देशभरात मोठ्या जोमाने सुरू असून शोषित पीडित वंचित घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देश पिंजून काढतात। कलमामध्ये नॅशनल इमर्जन्सी लावण्याचा कलम आहे की ज्याच्यामध्ये अधिकृतपणे या देशामध्ये आणीबाणी लावता येते, परंतु अशा प्रकारची कोणती घोषणा न करता अघोषित जी आणीबाणी आहे, अघोषित आणीबाणी तेव्हा लागू होते जेव्हा या देशामध्ये
म्हणतो. आणि ही परिस्थिती गेल्या 2014 पासून जास्त प्रमाणात चालू आहे. आता विकास भाऊ मुंडे बोलताना सांगितलं की प्रस्थापितांचे अनेक पक्ष आहेत आणि प्रस्थापित या देशामध्ये शोषित वंचितांना दाबण्याचा प्रयत्न करतात. प्रस्थापित हा शब्द जो त्यांनी वापरलेला आहे त्याच्यामधून सरळपणे आपल्याला आपले विरोधक कोण आहेत याचा अर्थ डायरेक्ट समजत नाही, परंतु त्याचा सरळ सरळ जर अर्थ जर आपण घेतो म्हटलं तर RSS आणि BJP या देशातील दलित, आदिवासी, मुस्लिम, OBC या सगळ्याचे विरोधकच नव्हे, विरोधक हा सोपे शब्द आहे, दुश्मन आहे असं माझं मत झालेलं आहे. आणि म्हणून या RSS आणि BJPच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जो संघर्ष उभारलेला आहे त्या संघर्षाच्या पाठीमागे जर आपण उभं राहिलो नाही तर उद्या कुत्र्याच्या मोतीनं मरण्याची परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. वामनदादा कर्तक म्हणून गेले की काल मुद्रेचं केलेले माझ्या बापाने. वामनदादा कर्तक म्हणून गेले की काल मुद्रेचं केलेले माझ्या बापाने, आज मुद्रे करती मला भीमाच्या प्रतापाने. म्हणजे या देशातील अनेक पिढ्या दलितांच्या, आदिवासींच्या, OBCच्या मुद्रे करण्यात गेल्या होत्या. नांदेड वाघाळा मनपा आयुक्तांच्या नाकर्तेपणाविरोधात आपल्या विविध मागण्यांकरिता भीमप्रहार संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्याम निलंगेकर, काकासाहेब डावरे, कुणाल लांडगे, प्रमोद वैद्य यांच्यासह महिला पुरुष यांची उपस्थिती होती. आज या उपोषणामध्ये तमाम चळवळीच्या महिला कार्यकर्ते, नगरवासी या उपोषणामध्ये उपस्थित आहेत. महापालिकेचं हे थोतांड कार्य आम्हाला सहन होत नाही. कला मंदिरची भूमी ही जुनी वास्तू होती. या महापालिकेच्या लोकांनी, संबंधित ठेकेदारांनी आणि कला मंदिर ट्रस्टच्या लोकांनी मिलीभगत करून ते जमीनदोस्त केलं, विनापरवाना जमीनदोस्त केलं आणि जमीनदोस्त करून त्याच्यावर व्यापार संकुल बांधून करोडो रुपयाचे पैसे उलाढाल करण्याचा प्रयत्न यांचा होता. आम्हाला हे सहन झालं नाही, कारण ही सगळी जमीन ही सर्वसामान्याची जमीन आहे आणि या सर्वसामान्याच्या जमिनीवर सर्व लोकांचा अधिकार आहे. याच्यामध्ये महापालिकेने फक्त अधिकारी, कर्मचारी, व्यापारी याचा फायदा बघितला. ते आम्हाला सहन झाले नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपोषण करत आहोत. आमची एवढी मागणी आहे, या आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. नांदेड जिल्ह्यातील शासकीय जमिनीचं भूखंडाचं श्रीखंड करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नवीन मोंढ्यामध्ये वखार महामंडळाचं गोडाऊन असलेलं नगरपालिकेला 10 कोटीमध्ये कन्वर्ट केलं आणि नगरपालिकेने 20 कोटीमध्ये इथल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष हंबर्डे यांना देऊन टाकलं. जर या निविदा काढल्या असत्या, मार्केटमध्ये निविदा काढून जर त्या जागेचा लिलाव केला असता तर या महापालिकेला किमान 500 कोटी रुपये मिळाले असते. परंतु राजकीय दबावाखाली यांनी केवळ 20 कोटीमध्ये अब्जावधी रुपयाची जागा देण्याचं घाट रचलेला आहे. हे आम्हाला सहन होत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश करत आहोत. नांदेड शहराचं वैभव असलेलं कला मंदिर, या नांदेड शहराची सांस्कृतिक जपणूक करणारं व्यापारी संकुलासाठी दिलेलं आहे आणि त्या कला मंदिरला बांधत असताना नगरपालिकेची परवानगी न घेता बांधलेली आहे. हा सगळा डाव इथल्या सत्ताधारी लोकांची मिलीभगत आहे आणि तो डाव उधळून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आमची कोणीही दखल घेतली नाही. त्याचं दुःख झालेलं आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश करत आहोत. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshhospital.com। मौजे गाडेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांचे शेतीचा मोबदला मिळावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्ते कराळे यांच्या मालकीची शेती सर्वे क्रमांक 157 मधील सन 1997 वर्षी गाडेगाव खुर्द ते सातडी पर्यंतचा रस्ता बनवत असताना उपोषणकर्त्यांची कुठलीही परवानगी न घेता तिथे रस्ता बनवण्यात आला। तरी 8 दिवसांच्या तयार केलेल्या प्रस्तावानुसार 23 गुंठ्याची खरेदी करून मोबदला देण्यात यावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। गाडेगाव खुर्द येथील शेतकरी अमोल श्रीकृष्ण कराळे व गणेश श्रीकृष्ण कराळे हे दोन शेतकरी सार्वजनिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणा येथे आमरण उपोषणाकरिता बसलेले आहे। तर त्यांच्या शेतामधून 1997 साली सातडी ते गाडेगाव रस्ता हा करण्यात आला, त्यांची कुठलीही परवानगी न घेता। त्याच्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली। 10 वर्षानंतर निकाल आला की संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा। त्याचा निकालाची कॉपीसुद्धा या शेतकऱ्यांसोबत आहे। परंतु प्रशासनाने कुठलाही त्यांना मोबदला न देता वारंवार प्रशासनाच्या इकडे शेतकरी चक्रा मारू आज 26 वर्षे झाले, पण कुठलीही मदत शेतकऱ्यांना 1 रुपयाची दिली नाही। त्याच्यामध्ये त्यांची शेत सर्वे गट नंबर 157 मधील 23 गुंठे शेती ही पडीक झाली। 26 वर्षाचं त्यांना पिकाचं नुकसान भरपाई व 2017 साली त्यांनी प्रस्ताव तयार केला की शेतकऱ्यांना आम्ही 13,60,000 रुपये नुकसान भरपाई देऊ। आज 5 वर्षे होऊनही शेतकऱ्याला प्रस्ताव तयार होऊन कुठलीही मदत मिळाली नाही। तरी शेतकऱ्याची मागणी आहे की 26 वर्षाची नुकसान भरपाई एक, आणि दुसरी अशी मागणी आहे की 2017चा प्रस्ताव हा कॅन्सल करून 2023च्या मूल्यांकनानुसार त्यांना मोबदला देण्यात यावा। याकरिता दिनांक 11 आजपासून शेतकरी आमरण उपोषणाकरिता इथं बसलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या स्वर्गीय संभाजीराव जगदाळे बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय खेळाडू सत्कार समारंभावेळी मलकापूर विधानसभेचे आमदार श्री राजेश एकड़े म्हणाले, स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या माध्यमातून येथील खेळाडू विविध राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेतून आपल्यात असलेल्या कलागुणातून दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करीत सदैव शहराचा नावलौकिक वाढवत असतात। यामुळेच खेळाडूंसाठी आपण कधीही क्रीडा सुविधांची कमतरता पडू देणार नाही। सर्व खेळाडू, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनी, कोणतीही सुविधा नसताना आपण जे यश संपादित केलं ते खरोखरच अभिनंदनीय आहे। मी तुमचं या मतदारसंघाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो। तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, मलकापूर शहर हे क्रीडा नगरी म्हणून ओळखले जाते। क्रीडा क्षेत्रात मलकापूर नगरीचं अगदी मी लहान असतानापासून नाव लौकिक आहे। मी प्रत्येक वेळेस या क्रीडा संकुलात ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला तर जाणीवपूर्वक वसंतभाऊ सावजींची आठवण काढत असतो, कारण त्यांच्याशिवाय क्रीडा क्षेत्रात कोणतीही कामगिरी झाल्यानंतर त्यांचं नाव नाही घेतलं तर ते अपूर्णच राहते। त्यांचं फार मोलाचं काम या मलकापूर नगरीत झालेलं आहे। भविष्यात सुद्धा आपण त्यांनी दाखवलेल्या वाटचालीवर आपण निश्चितच ज्या ॲम्युनिटीज आजपर्यंत आपल्याला मिळाल्या नाही, उदाहरणार्थ इथं सॉफ्ट टेनिसचं आपण सिंथेटिक ग्राउंडची मागणी केली होती। सर्व मुलं मुली मला भेटायला आले होते गेस्ट हाऊसवर।
त्याच दिवशी DPDCची मीटिंग होती. आपण DPDCमध्ये ते सॉफ्ट टेनिससाठी सिंथेटिक ग्राउंड आपण मंजूर केलेलं आहे. जालना येथील हॉटेल सेफ्रॉनमध्ये लघु उद्योग भारती जिल्हा उद्योग केंद्र उद्योग संचालनालय यांच्या वतीने सर्वसमावेश परिवर्तन आणि सक्षमीकरणासाठी उद्योग व सरकार यांच्यातील नेटवर्किंग या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या हस्ते झाले. नमस्कार सर्वांना. मी करुणा विश्वनाथ खरात, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जालना. इग्नाईट महाराष्ट्र हा इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये राबवला जाणारा कार्यक्रम आहे आणि ऑल ओव्हर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम माननीय दीपेंद्रसिंह कुशवाहा सर, उद्योग विकास आयुक्त उद्योग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम हा पूर्ण जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमाचा मेन उद्देश हा राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विविध योजना, धोरणे लोकांपर्यंत, MSMEपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. ज्याच्यामध्ये ODOP प्रोडक्ट, ईज ऑफ डुईंग बिझनेस, नवीन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जो नवीन मैत्री कायदा केलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आणि नवीनच आत्ता आपण निर्यात प्रचलन धोरण जे जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आणि इतर सर्व बाबींचा उहापोह या कार्यक्रमात केला जाणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण विशेषतः एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल जे APEDA आहे, APEDA ह्या ॲग्रिकल्चर बेस्ड कमोडिटीमध्ये काम करणारी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या संस्थेला आपल्या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. त्यासोबत आपण इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल हिलाही आपण आपल्या जिल्ह्यामध्ये इन्व्हाइट केलेला आहे. जो आपल्या जिल्ह्याचा एकंदरीत जो बेस आहे, जो स्टील नंतर सीड आहे आणि त्यानंतर इतरही प्रॉमिनंट कमोडिटी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जिल्ह्याचा एक्सपोर्ट कसा वाढवता येईल याच्यावर एकंदरीत थोडासा विचार करून त्याचं कसं क्षेत्र आपल्याला वाढवता येईल यासाठी हा एकंदरीत कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.